Welcome all dear SSC students. After Diwali, let's learn one of the topics from our 10th course book. Okay, open page number 57 of your course book. Open page number 57 of your course book 2.3. The name of our topic is the twins. The twins. Okay? And this poem is written by Henry Sambrook Leigh, who was born on 29th March 1837 in London, in Europe. And of course, you might have guessed the theme of the poem. टायटल आणि या दिलेल्या पहिल्या स्लाइड मधल्या फोटोवरून चित्रावरून तुम्ही समजून गेले असाल मित्रांनो की आपण आज काय शिकत आहोत. इन पार्ट 1 ऑफ दिस टॉपिक वी आर गोइंग टू लर्न द वॉर्म अप ऍक्टिव्हिटीज ऑफ दिस टॉपिक, द ट्विन्स. आणि त्या फोटोवरून तुमच्या लक्षात आलं असेल की काय बरं थीम असावा ह्या कवितेचा. तर त्या फोटोमध्ये तुम्हाला मी दोन ट्विन्स दाखवलेले आहेत. ट्विन्स म्हणजे जुळे. ओके, ट्विन्स म्हणजे जुळे आणि ट्रिपलेट्स म्हणजे तिळे, म्हणजे तीन बाळे. ओके, ट्विन्स म्हणजे दोन बाळे, ट्रिपलेट्स म्हणजे तीन बाळे तिळे, क्वाड्रप्लेट्स म्हणजे चार बाळे, क्विंटुप्लेट्स म्हणजे पाच बाळे, सेक्स्टुप्लेट्स म्हणजे सहा बाळे, सेप्टुप्लेट्स म्हणजे सात बाळे, ऑक्टुप्लेट्स म्हणजे आठ बाळे आणि नोनुप्लेट्स म्हणजे नऊ बाळे. ओके, सो फॉर your general information you should write down all these concepts in your notebook. Okay, so let's move to the next slide. These are the words called collocations. What are collocations? नेहमी सतत बोलताना इंग्रजीमध्ये दोन शब्द सोबत येतात. ओके, आपल्या मातृभाषेत पण असे शब्द बरेच सोबत येत असतात, आपण त्यांचा उपयोग करत असतो संभाषणामध्ये. तसं इंग्रजीमध्ये बोलताना जनरली हे दोन शब्द एक साथ येतात आणि मग त्यातून जो म्हणजे जे दोन शब्द एकत्र येऊन आपण वापर करतो ना त्या दोन शब्दांचा, तर त्यांना आपण म्हणतो collocations. In English we call such words collocations. आता इथे आपल्याला A B C D E F G H I J हे क्लूज दिलेले आहेत, हे वर्ड्स दिलेले आहेत आणि खाली आपल्याला A B C D E F G H I J इथे आपल्याला त्या शब्दासाठी वर दिलेल्या शब्दामधून योग्य शब्द त्या शब्दासाठी आपल्याला घ्यायचा आहे, जेणेकरून एक अर्थपूर्ण कलोकेशन क्रिएट होईल. ओके, जसं ॲब्सोल्युटली नेसेसरी, आपण हा शब्द नेहमी म्हणतो बोलताना ॲब्सोल्युटली नेसेसरी, ॲब्सोल्युटली फाईन असं पण आपण म्हणतो. ओके, तसं ॲब्सोल्युटली नेसेसरी. दुसरा शब्द बी बघा, कांट अफोर्ड, परवडत नाही असं आपण नेहमी जनरली हा शब्द वापरत असतो, परवडत नाही वगैरे. म्हणजे कांट नंतर अफोर्ड हा खूप जास्त करून मोस्टली इन लँग्वेज युसाज मध्ये आपण वापरत असतो. कांट अफोर्ड. फॉर्मल क्लोथ्स,
असं आपण नेहमी म्हणतो की यू शुड विअर फॉर्मल क्लोथ्स, असं आपण नेहमी इन जनरल स्टेटमेंट करत असतो. फॉर्मल क्लोथ्स. जॉब इंटरव्ह्यू, जॉब ओरिएंटेड, जॉब इंटरव्ह्यू असं आपण सतत म्हणतो. जॉब इंटरव्ह्यू. पास टाइम, टाइम पास. ओके, हा आपला तर नेहमी गप्पांमध्ये येणारा विषय आहे, फोन चॅटिंग मध्ये येणारा विषय आहे. ऍक्सेप्ट डिफीट, ऍक्सेप्ट डिफीट म्हणजे आपल्याला मोठे मोठे विचारवंत सांगून गेले आहेत. ऍक्सेप्ट डिफीट, पराभव मान्य करा. ऍक्सेप्ट डिफीट. नेक्स्ट अर्ली, अर्ली अर्ली मॉर्निंग. ओके, अर्ली मॉर्निंग. त्यानंतर कॅच अ कोल्ड, कॅच अ कोल्ड, सर्दी होणे, हिवताप होणे, कॅच अ कोल्ड. ओके, फ्रेज आहे ती आपण ब्रिज कोर्स मध्ये शिकलोय ना की एकापेक्षा जास्त शब्द एकत्र येऊन एक एक अर्थपूर्ण सांगणारा जे शब्दांचा समूह असतो त्याला आपण फ्रेज म्हणतो. आणि हा फ्रेजचा बऱ्याचदा अर्थ शब्दांमध्ये दिलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ असतो. आपण हे ब्रिज कोर्स मध्ये शिकलेलो आहोत. सो कॅच अ कोल्ड, लीडिंग रोल, लीडिंग रोल, अँड जॉईंट ओनर्स. ओके, so also copy all these collocations in your notebook. Let's see the next activity from warm up that is related to hyperbole. This is one of the figures of speech. अलंकार आहे. भाषेमध्ये किंवा कवितेला सौंदर्य प्राप्त म्हणजे भाषिक सौंदर्य प्राप्त करून देण्यासाठी कवी हा वेगवेगळे अलंकार वापरत असतो, ज्याच्यामुळे त्या कवितेला एक प्रकारचं सौंदर्य प्राप्त होतं. तर हायपरबोले ही एक अनेक अलंकारांपैकी एक अलंकार आहे तो, म्हणजे ज्याच्यामध्ये हायपरबोलेमध्ये एक्झॅगरेशन असतं किंवा ओव्हर स्टेटमेंट असतं. म्हणजे काय आपण मराठीत म्हणतो ना की पराचा कावळा करणे, म्हणजे छोटीशी गोष्ट असेल त्याची एक मोठी गोष्ट करणे. किंवा आपण म्हणतो आपल्या मातृभाषेमध्ये की सुतावरून स्वर्ग गाठणे, म्हणजे शक्य आहे का हे पॉसिबल आहे का वस्तुस्थितीमध्ये की सुतावरून स्वर्ग गाठणे वगैरे वगैरे. म्हणजे ह्या गोष्टी फक्त बोलण्यासाठी आहेत किंवा त्याच्यामध्ये खूप अतिशयोक्ती आहे की जी आपल्या असलेल्या वस्तुस्थितीला सूट होत नाही अशी. तर ह्याच्यामध्ये exaggeration, hyperbole means exaggeration or overstatement often causes humor. आणि मग ह्या हायपरबोलेच्या वापरातनं जोक्स किंवा आपल्याला हसायला येतं वाचून किंवा एक विनोद घडतो, जोक होत असतो आणि आपल्याला हसू येतं. फॉर एक्झाम्पल, शी इज थीन ॲज अ पिन. आहे का असं कोणी? शी इज थीन ॲज अ पिन. किंवा इथे बघा, ही हॅज अ pea-sized brain. इथे पण एक्झॅगरेशन आहे. किंवा इथे बघा, माय शूज आर किलिंग मी, माय शूज आर किलिंग मी, म्हणजे इथे आपण ओव्हर स्टेटमेंट केलेलं आहे किंवा आपण एखादी छोटी गोष्ट ही खूप मोठी करून सांगितलेली आहे की ज्याच्यामुळे वाचणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला कॉमेडी किंवा जोकिंग असं वाटतं आणि हसू येतं. ओके, सो when such exaggerated lines occur in poetry, they are examples of the figure of speech of hyperbole. Here are some of the sentences. A, B, C, D, E, and clues are given in the bracket. And I have given you this activity by filling the gaps. So you just have to learn it by heart and copy in your notebook. See the first sentence. She wept an ocean of tears. अश्रूंचा कधी महासागर बनू शकतो का? शक्य आहे का वस्तुस्थितीमध्ये? In fact, is it possible? Not at all. So this is an exaggeration. हे अतिशयोक्ती करणारं स्टेटमेंट आहे म्हणून इथे हायपरबोले वापरलेला आहे. She wept an ocean of टीयर्स, म्हणजे तिने एवढा शोक केला, ती एवढी रडली की त्याच्यातून समुद्र तयार झाला अश्रूंचा. नॉट पॉसिबल. बी, द हंग्री मॅन एट अ टन ऑफ फूड.
कितीही माणूस भुकेलेला असला तरी तो काय 1 टन फूड खाणार आहे का? अन्न सेवन करणार आहे का? नाही. सो दिस इज an example of exaggeration, means hyperbole. See the C sentence. He runs faster than a horse. घोड्यापेक्षा अति वेगवान. तो पळू शकतो का? So this is also a statement of hyperbole. See the D sentence. I am freezing to death. एवढी थंडी पडली की मी आता मरणार. इतकी थंडी पडलेली आहे असं या स्टेटमेंट मधून म्हणायचं आहे. किंवा मी एवढी गारठत चाललेली आहे की मी आता मरणार वगैरे. याच्यामध्ये पण एक्झॅगरेशन आहे किंवा हायपरबोले आहे. ही सेंटेन्स बघा. आय शॅल कम ओव्हर इन जस्ट अ सेकंड. एका सेकंदात मी परत येईन. कसं शक्य एका सेकंदात परत येणं किंवा एका सेकंदात येणं, कुठेही जाऊन येणं. इज इट पॉसिबल? नॉट ॲट ऑल. सो दिस इज ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ हायपरबोले. सो आपण जे इथे क्लूज दिलेले होते ते आपण उचलून योग्य त्या ठिकाणी टाकलेले आहेत, जेणेकरून आपल्या दिलेल्या वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त झालेला आहे आणि ते वाक्य हायपरबोले या फिगर ऑफ स्पीचचं तयार झालेलं आहे. जेव्हा परीक्षेमध्ये तुम्हाला जर अशी ऍक्टिव्हिटी आली, फिल इन द ब्लँक्स वगैरे सारखी किंवा कम्प्लीट द सेंटेन्स, कम्प्लीट द इनकम्प्लीट सेंटेन्सेस वगैरे अशी ऍक्टिव्हिटी जेव्हा येते ना मित्रांनो, तेव्हा ती ऍक्टिव्हिटी पूर्ण वाक्यामध्ये सोडवायची असते. फक्त उत्तर लिहायचं नसतं. म्हणजे दिलेला प्रश्न आणि तुम्ही टाकलेलं उत्तर हे सगळं दोन्ही आपल्याला आन्सर शीट मध्ये उत्तर म्हणून लिहायचं असतं. हे विसरू नका. तर ही ऍक्टिव्हिटी पण तुम्ही फिगर ऑफ स्पीचशी रिलेटेड ऍक्टिव्हिटी तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून काढा. त्याच्यानंतर मी तुम्हाला आज काही होमवर्क देते ह्या व्हिडिओच्या शेवटी. हॅव यू ऑब्झर्व्ड ट्विन्स? तुम्ही कधी जुळ्यांचं ऑब्झर्वेशन निरीक्षण केलंय का? या प्रश्नाचं उत्तर यस असे तुम्ही केलं असेल तर यस आय हॅव, आणि केलं नसेल तर नो आय हॅवंट. ओके. आणि दुसरा प्रश्न, हाऊ डू दे लुक? जे जुळे तुम्ही बघितलेले असतील ते कसे दिसतात जनरली? 1-2 वाक्यामध्ये लिहून काढा. आणि तिसरा प्रश्न आहे, राईट कलोकेशन्स यू नो. अजून खूप सारे कलोकेशन्स आहेत इंग्रजीमध्ये, ते तुम्हाला माहिती असतील ते लिहा, आणि माहिती नसतील तर आपल्या 10वीच्या कोर्स बुक मधनं शोधून लिहा किंवा 9वीच्या कोर्स बुक मधनं शोधून लिहा किंवा डिक्शनरीतून शोधून लिहिले तरी चालतील. किमान 10 कलोकेशन्स लिहा. जास्त लिहायचे असतील 20-50 तरी हरकत नाही. तर असं आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये ही कविता गाऊया आणि शिकूया छानपैकी. थीम तर तुम्हाला कळालाच असेल, द ट्विन्स Part 2. Let's meet tomorrow. Till then, see you. Bye.